नमस्कार. तर 10वी गणित भाग 1 2 चलातील रेषीय समीकरणे यामधील आपण एक प्रकरण म्हणजे प्रकरण पहिले यामधील सराव संच 1.2 यामधील आपण 3 प्रश्न पाहिलेले होते. आता आपण पुढचे सर्वच प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण सराव संच घेणार आहोत. तर या ठिकाणी बघा, तर हा प्रश्न तुम्हाला समोर इथं लिहिलेला आहे. तर आलेख कसा काढायचा त्यावरती एक व्हिडिओ स्पेशल केला जाईल, परंतु फळ्यावरती आलेख काढायला जमत नाही. आता हा प्रश्न बघा, तर आपण पहिल्या आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये पाहिलेला आहे की जर यक्षच्या कुठलेही बिंदू दिलेले नसतील किंवा वायचे दिलेले नसतील तर तुम्ही त्या ठिकाणी स्वतःच्या मनानं कोणतेही बिंदू तिथं घेऊ शकता आणि कोणतंही समीकरण हे वायच्या स्वरूपामध्ये मांडल्यानंतर त्या किमती ठेवण्यास आपल्याला काय होतं, सोपं जातं. तर या ठिकाणी आपण पहिलं समीकरण घेऊया, x अधिक y बरोबर 0. आता या ठिकाणी हे जे समीकरण आहे हे वायच्या स्वरूपामध्ये मांडूया. y बरोबर हे अधिक x पलीकडे गेलं वजा एक आता ही x पलीकडे जायचं आहे, त्याच्या अगोदर काय आहे तर 0 आहे, अधिक x पलीकडे गेलं वजा x. आता बघा या ठिकाणी 0 आलेला आहे, शून्यामधून x काढायची गरज नाही कारण शून्याला काही महत्व नाही. इथं 2 अंकी संख्या राहिली असते तर ठीक आहे, परंतु इथं 0 एकटंच आलेलं आहे म्हणून 0 निघून जातं. म्हणून y बरोबर वजा x हे काय झालं, हे इथं समीकरण तयार झालं. तर आपण x किमती इथं ठेवूया. कोणत्याही किमती तुम्ही तिथं ठेवू शकता, तुमच्या मनावरती आहे. 1 2 3 4 काही समजत नसेल तर सरळ ही 4 अंक लक्षात ठेवायची, 1 2 3 4. कुठेही गणित अजिबात चुकणार नाही. आता सुरुवातीला बघूया, x ची किंमत 1 आहे तर त्याच्यामधला पहिला, आता आपल्याला 4 किमती काढायच्या आहेत. तर y बरोबर वजा x, y बरोबर x ची किंमत काय आहे वजा 1 आहे, ही वजा 1 म्हणजे किंमत काय झाली वजा 1 झाली. 2 नंबर y बरोबर वजा x, y बरोबर किंमत काय आहे 2 वजा 2. 3 नंबर y बरोबर वजा 3 वजा x म्हणजेच y बरोबर किंमत काय झाली वजा 3 झाली. कारण इथं धन संख्या आहे, इथं कुणाला चिन्ह नाही, परंतु ते x ला ऋण चिन्ह असल्यामुळे काय करावं लागेल, त्या ठिकाणी प्रत्येक किमतीला ऋण चिन्ह द्यावं लागेल. बरोबर आहे. आणि 4 नंबर y बरोबर वजा x म्हणजेच y बरोबर काय येणार वजा 4 येणार. त्याच्यानंतर 2 नंबर दुसरं समीकरण आहे 2x वजा y बरोबर 9. बरोबर आहे. आता या ठिकाणी y च्या स्वरूपामध्ये समीकरण मांडूया आपण. हे वजा y इकडे घेतलं, बरोबर, हे 9 इथं घेतलं, अधिक 2x पलीकडे गेलं वजा 2x, अधिक 2x पलीकडे गेलं काय झालं वजा 2x झालं. बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा, मी तुम्हाला ह्याच्या अगोदरच्या पण गणितामध्ये सांगितलेलं होतं की y ची किंमत काय आहे वजा असल्यानंतर सगळ्याचे चिन्ह बदलायचे. बरोबर आहे. म्हणजे y ची इथं ऋण आहे धन झालं, 9 धन आहे ऋण झालं, वजा 2x ऋण आहे धन झालं. आता 2x पलीकडे आहे त्याला इकडे घ्या, y बरोबर 2x वजा 9 हे झालं समीकरण. या ठिकाणचं जे पद आहे ते या ठिकाणी घेतलं आणि या ठिकाणचं पद इकडे घेतलं, बदल काही केलेलं नाही. 9चं चिन्ह ऋण होतं, 9चं चिन्ह ऋणच आहे, 2x चिन्ह अधिक आहे अधिकच आहे, म्हणजे आपल्याला हे समीकरण मिळालं. आता प्रत्येक x ची किंमत आपण आता इथं या ठिकाणी आपण अगोदर लिहूया किमती. ह्या किती आली आहे, पहिली किंमत वजा 1, दुसरी वजा 2, तिसरी वजा 3 आणि चौथी वजा 4. म्हणजेच 1 वजा 1, 1 वजा 1, त्याच्यानंतर 2 वजा 2, 3 वजा 3 आणि 4 वजा 4.
ओके. आता या ठिकाणी किमती आपल्याला घ्यायच्या आहेत. y बरोबर 2x वजा 9. तर या ठिकाणी किमती घेत असताना आपण घेऊया 0 2 4 0 2 4 5. ओके. आता या ठिकाणी x च्या किमतीमध्ये आपण किंमत ठेवूया. हे जे समीकरण आहे हे 2 आणि x मध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं. एक अंक आणि जर एक अक्षर असेल अल्फाबेट तर त्याच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं. तर या ठिकाणी y बरोबर 2x. आता पहिली किंमत आपल्याला ठेवायची आहे. कोणती आहे पहिली किंमत? 0 आहे. 0 2 कंसात 0 वजा 9 बरोबर 2 न 0 ला गुणलं 0 आलं वजा 9. म्हणजेच y बरोबर किती आली किंमत? वजा 9 किंमत आली. 2 नंबर समीकरण डबल लिहा. y बरोबर 2x वजा 9. y बरोबर 2 कंसात x ची किंमत दुसरी काय आहे? 2 आहे वजा 9. y बरोबर 2 दुनी 4 वजा 9. 4 मधून 9 जात नाहीत मग 9 मधून 4 वजा करा. 9 मधून 4 गेले 5 राहिले आणि मोठ्या संख्येत चिन्ह काय येतं? वजा येतं. म्हणून y बरोबर वजा 5. त्याच्यानंतर पुढची किंमत घ्या. 3 नंबरचं उदाहरण. समीकरण डबल लिहा. y बरोबर 2x वजा 9. y बरोबर आता x ची किंमत काय आहे? 4 आहे. 2 कंसात 4 वजा 9. y बरोबर 2 8 वजा 9. y बरोबर आता 9 मधून 8 जात 8 मधून 9 जात नाही. 9 मधून 8 वजा करायचे आणि मोठ्या संख्येत चिन्ह द्यायचं. 9 मधून 8 गेले 1 राहिला आणि मोठ्या संख्येत चिन्ह वजा 1. त्याच्यानंतर चौथं y बरोबर 2x वजा 9. y बरोबर 2 कंसात इथे x ची किंमत काय आहे? 5 आहे वजा 9. 2 पंचे 10 वजा 9. आता या ठिकाणी 10 मधून 9 वजा होत आहे त्याच्यामुळे इथं मोठ्या संख्येत चिन्ह द्यायची गरज नाही. y बरोबर 10 मधून 9 गेले 1 राहिले. अशा पद्धतीने या ठिकाणी किमती लिहूया. आता इथं काय आलेलं आहे? वजा 9. त्याच्यानंतर वजा 5. त्याच्यानंतर वजा 1 आणि त्याच्यानंतर 1. 0 वजा 9 2 वजा 5 4 वजा 1 आणि 5 1. अशा पद्धतीने किमती आलेल्या आहेत. व्यवस्थित गणित बघून घ्या. यानंतर हा चौथा प्रश्न. 3x वजा y बरोबर 2 आणि 2x वजा y बरोबर 3. तर या ठिकाणी सुरुवातीला आपण हे समीकरण y च्या स्वरूपामध्ये मांडायचं आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा x च्या किमती आपल्याला काढायच्या आहेत. आणि x च्या ज्या किमती आहेत त्या तुम्ही स्वतःच्या मनानं किंमत ठेवू शकता. धन आणि ऋण संख्या पण तुम्ही ठेवू शकता. फक्त परंतु कसं होतं? ऋण संख्या ठेवले की चिन्हाचा भरपूर प्रॉब्लेम होतो. चिन्हामध्ये चुकलं की संपूर्ण गणित चुक. आलेखाचा प्रश्न एकाच वेळी सोडवला पाहिजे. परीक्षेमध्ये बोर्डाच्या पेपरमध्ये प्रश्न पडला आणि आपण चुकलो कुठेतरी म्हणजे डबल पूर्ण सगळं साफ करावं लागतं. कारण सर्वच जेव्हा रेषा एका ठिकाणी येतात ना स्थापित बिंदू ते त्याचं उत्तर असतं, उकल असते त्याची. समजा एक वेळेस चुकलं की डबल पुन्हा ते करावं लागतं. त्याच्यामुळं सोप्या पद्धतीने 1 2 3 4 0 1 2 3 4 हे फिक्सच लक्षात ठेवायचं. अवघड मध्ये जायचं नाही. 3x वजा y बरोबर 2. या ठिकाणी बघा 3x वजा y बरोबर 2. या ठिकाणी y च्या स्वरूपामध्ये मांडूया. वजा y बरोबर हे 2 अधिक 3x पलीकडे गेलं वजा 3x. आता चिन्ह बघा आलेलं आहे. सुरुवातीला y ला चिन्ह आलेलं आहे ऋण. ऋण चिन्ह आल्यानंतर
सगळ्याचे चिन्ह बदलूया. वायचं चिन्ह ऋण आहे धन झालं, 2चं चिन्ह धन आहे ऋण झालं, त्याच्यानंतर 3x चिन्ह ऋण आहे धन झालं 3x, y बरोबर -2 अधिक 3x. आता ह्या 3x ला इकडे घ्यायचं आणि 2 ला तिकडे पलीकडे घ्यायचं. y बरोबर 3x वजा 2 हे झालं y च्या स्वरूपामध्ये समीकरण. y च्या स्वरूपामध्ये समीकरण मांडायला शिका, ते अजिबात अवघड नाहीये. ओके, तर या ठिकाणी आता आपण किमती ठेवूया. या ठिकाणी तरी पण मी काय करेन, एखादी किंमत ऋण ठेवून पण तुम्हाला सांगेन. ओके, -1 1 2 3 -1 1 2 3 अशा पद्धतीने. किंवा तुम्ही सलग पण घेऊ शकता. सलग जर घ्यायचं असेल सलग घेऊ शकता. आता -1 झाल्यावर काय असतं, 0 असतं, पुन्हा काय असतं 1 असतं, पुन्हा काय असतं 2 असतं, असं पण घेऊ शकता. आता या ठिकाणी x किमती आहेत या. आता ठेवूया किंमत. सुरुवातीला पहिली किंमत काढूया. y बरोबर 3x वजा 2, y बरोबर 3 कंसात x ची किंमत काय आहे -1 आहे, वजा 2, y बरोबर 3 1 3. आता या ठिकाणी बघा चं चिन्ह ऋण आहे, 3 ला चिन्ह नाही, परंतु चं चिन्ह ऋण असल्यामुळे दोघांचा गुणाकार केल्यानंतर ऋण चिन्ह येतं. -3 वजा 2 म्हणजे ऋण चिन्ह घेतलं ना अशा पद्धतीने ऋण मध्ये जावं लागतं. ऋण चिन्हाचे नियम लक्षात ठेवा. आता 3चं पण चिन्ह ऋण आहे, 2चं पण चिन्ह ऋण आहे. ऋण ऋण धन आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागेल. y बरोबर ऋण ऋण धन 3 आणि 2 5 आणि मोठ्या संख्ये चिन्ह वजा. ही पहिली किंमत आहे, नीट लक्ष द्या. ऋण ऋण धन म्हणजे बेरीज करा, धन म्हणजे बेरीज करावी लागते. 3 आणि 2 5 आणि ह्याच्यामध्ये 3 मोठं का दोघाला समान चिन्ह असल्यामुळे उत्तराला चिन्ह काय ना वजा चिन्ह. दोन नंबरचं उदाहरण. आता पुढची किंमत x काय आहे बघा, 0 आहे, वजा 2, y बरोबर 3 न 0 ला गुणलं 0 आलं, वजा 2 म्हणजे y बरोबर किंमत काय येईल वजा 2 येईल. y बरोबर किंमत काय येईल वजा 2 येईल. ओके, तर या ठिकाणी दुसरी किंमत 3 0 0 वजा 2. आता वजा 2 ला वजा 2च लिहावं लागेल. आता किती किमती राहिलेल्या, त्याच्यात 2 किमती राहिलेल्या आहेत. या ठिकाणी थोडंसं आता पुढे तिसरी किंमत काढूया. 3x वजा y बरोबर 2. ओके, सॉरी, आपलं समीकरण काय आहे, y बरोबर 3x वजा 2, y बरोबर 3x वजा 2 म्हणून y बरोबर या ठिकाणी तिसरी किंमत काय आहे 1 आहे, 3 कंसात 1 वजा 2, y बरोबर 3 1 3 वजा 2 म्हणजे y बरोबर किंमत किती आली 1 किंमत आली. त्याच्यानंतर चौथी किंमत 2 ठेवूया. y बरोबर 3x वजा 2, y बरोबर 3 कंसात 2 वजा 2, y बरोबर 3 दुनी 6 वजा 2 आणि y बरोबर किती किंमत आली 4 आली. किती किंमत आली 4 आली. बघा म्हणजे आपण आता ही किंमत इथे लिहूया. पहिली किंमत किती आलेली आहे y बरोबर वजा 5, y बरोबर वजा 2, y बरोबर 1 आणि y बरोबर 4. वजा 5 वजा 2 1 आणि 4 म्हणजे वजा 1 वजा 5 0 वजा 2 1 1 2 4 अशा पद्धतीने. ओके, यानंतर आपल्याला पुढची किंमत घ्यायची आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी आपण किंमत कोणतीही ठेवू शकता.
0 1 2 3 आपण किंमत ठेवली, कोणती ठेवू शकतो. दुसरं समीकरण आपण वायच्या स्वरूपामध्ये मांडूया. पुढचं किंमत लिहूया. आधी वायच्या स्वरूपामध्ये लिहूया. 2x वजा y, 2x वजा y बरोबर 3. आता वायच्या स्वरूपामध्ये वजा y बरोबर 3 वजा 2x, वजा y बरोबर 3 वजा 2x. तर या ठिकाणी सगळ्याचे चिन्ह बदलावं लागेल, कारण सुरुवातीला ऋण चिन्ह आलेलं आहे. y बरोबर 3चं चिन्ह वजा 3, 2x चिन्ह अधिक 2x, 2x चिन्ह अधिक 2x, म्हणजे समीकरण काय तयार झालं. y बरोबर, आता हे 2x इकडे घ्यायचं, 2x वजा 3. अशा प्रकारचं हे समीकरण आपल्याला तयार झालं. y बरोबर 2x वजा 3. आता आपण सर्व किमती या ठिकाणी काढूया. त्याच्यानंतर पहिली किंमत काढूया आपण. y बरोबर 2x वजा 3, y बरोबर, आता पहिली किंमत काय घेतलेली आहे 0, 2 कंसात 0 वजा 3. y बरोबर 2 न 0ला गुणलं 0 चालत, वजा 3 म्हणजे y बरोबर किंमत किती आली, वजा 3 आली. दुसरी किंमत y बरोबर 2x वजा 3, y बरोबर 2 कंसात, दुसरी किंमत काय आहे बघा, इथं 1 आहे, इथं 1 लिहिली, वजा 3, y बरोबर बे 1 बे, वजा 3, y बरोबर वजा 1, y बरोबर वजा 1. त्याच्यानंतर तिसरी किंमत y बरोबर 2x वजा 3, y बरोबर 2 कंसात, तिसरी किंमत काय आहे 2 आहे, वजा 3, y बरोबर बे 2 4 वजा 3, y बरोबर 4 मधून 3 गेले 1 राहिले, 4 मधून 3 गेले 1 राहिले. आणि आता शेवटची किंमत या ठिकाणी होईल ना, होईल. आपण डायरेक्ट किंमत लिहूया. किंमत तिथं म्हणजे जागा थोडासा दिसणार नाही तुम्हाला. तर या ठिकाणी y बरोबर 2 कंसात, किंमत पुढची काय आहे 3 आहे, बरोबर आहे 3 आहे, वजा 3 बरोबर बेत्रिक 6 मधून 3 गेले 3 राहिले, म्हणजे y बरोबर किंमत किती आली 3 आली. y बरोबर किंमत किती आली 3 आली. जर दिसत नसेल तर मी सांगत आहे. y बरोबर बेत्रिक 6 वजा 3, 6 मधून 3 गेले 3 राहिले, आणि y बरोबर किंमत किती आलेली आहे 3 आलेली आहे. यानंतर पाचवा जो प्रश्न आहे तो प्रश्न बघा. तर या पाचव्या प्रश्नामध्ये आपण आतापर्यंत प्रत्येक गणितामध्ये एक गोष्ट शिकलेली आहे. म्हणजे कोणती गोष्ट, तर यामध्ये सराव संच ह्याच्यामध्ये काय शिकलेले आहे की प्रत्येक किंमत वायच्या स्वरूपामध्ये मांडायची आहे. आणि वायच्या स्वरूपामध्ये मांडल्यानंतर पुन्हा दुसरी गोष्ट कोणती शिकली की यक्षच्या किमती स्वतःच्या मनानं ठेवायची. 0 1 2 3 4 1 2 3 4 किंवा 2 3 4 5 अशा किमती धनमध्ये ठेवा. ऋणमध्ये किंमत ठेवली तर तुम्हाला ऋण संख्येचे नियम माहित पाहिजेत. जर तुम्हाला एखादी किंमत चुकली ही सर्व किमती तुमच्या पूर्ण आलेख चुकेल तुमचा, बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा 3x वजा 4y बरोबर वजा 7, तर 5x वजा 2y बरोबर 0. थोडंसं हे समीकरण वेगळं आहे. तर या ठिकाणी आता वायच्या स्वरूपामध्ये समीकरण मांडायचं आहे. परंतु या गणितामध्ये वायची किंमत इथे 4, म्हणजे वायचा सहगुणक इथे 4. आतापर्यंतच्या गणितामध्ये वायचा सहगुणक नव्हता, तर या ठिकाणी वायचा सहगुणक 4 आलेला आहे. तर या ठिकाणी बघा थोडस जागा कमी असल्यामुळे आपण इथे या ठिकाणी किमती लिहायच्या आहेत. इकडे बघा 3x वजा 4y बरोबर वजा 7, तर वजा 4y आपण आहे तसंच ठेवलं, बरोबर. हे वजा 7 आणि अधिक 3x काय झालं वजा 3x.
अधिक 3x काय झालं वजा 3x. म्हणजे या ठिकाणी काय होईल y बरोबर -7 वजा 3x भागिले -4. बघा -7 वजा 3x y आणि 4 मध्ये गुणाकार चिन्ह असतं. -4 कुठं जाईल भागाकारामध्ये. म्हणजे समीकरण हे मिळालं. आता ह्याच्यामध्ये बदल काय करणं गरजेचं आहे 3x ला इकडे घ्यायचं आणि -7 ला इकडे घ्यायचं. आणि इथं बघा 7 ऋण मध्ये आहे 3x ऋण मध्ये आहे आणि 4 ऋण मध्ये आहे. तिन्ही पण किमती ऋण मध्ये दिलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी तिघाचे पण चिन्ह बदलायचे. म्हणजे y बरोबर 3x अधिक 7 भागिले 4. y बरोबर 3x अधिक 7 भागिले 4. म्हणजे या ठिकाणी 7चं चिन्ह ऋण होतं 3x चिन्ह ऋण होतं आणि 4चं चिन्ह ऋण होतं. तिघाचे पण चिन्ह ऋण होते त्यामुळे तिघाचे पण चिन्ह आपण बदलले. म्हणजे बेरजेमध्ये केलं म्हणजे ते गणित सोडवण्यासाठी आपल्याला सोपं जाईल. अशा प्रकारे आपल्याला हे समीकरण मिळालेलं आहे y बरोबर 3x अधिक 7 बरोबर 4. आता या ठिकाणी आपण किमती ठेवूया. स्वतःच्या मनाने किमती ठेवा. 1 2 3 4 आपण अशा किमती ठेवलेल्या आहेत 1 2 3 4. तर आता इथं किंमत ठेवूया आपण. पहिली किंमत सोडवायची आहे. आता मी हे समीकरण थोडंसं मोठं असल्यामुळे मी डबल लिहित नाही. किंमत डायरेक्ट ठेवूया आपण. y बरोबर 3 कंसात x ची किंमत काय आहे 1 आहे अधिक 7 भागिले 4. x ची किंमत काय आहे 1 आहे भागिले 4. म्हणून y बरोबर 3 1 3 अधिक 7 भागिले 4 बरोबर आहे. म्हणून y बरोबर 7 आणि 3 10 भागिले 4. 7 आणि 3 10 भागिले 4. आता अपूर्णांकात आलेला आहे तर तुम्हाला काय करावं लागेल दशांश मध्ये उत्तर काढावं लागेल. कारण तुम्हाला आलेखामध्ये ज्या काही रेषा असतात ते पॉइंट मध्ये असतात आणि 2 रेषांमध्ये 10 रेषा असतात. अशा 2 मेन रेषांमध्ये वरची सोडली आणि खालची सोडली तर मध्ये 8 रेषा असतात. तर अशा पद्धतीनं 4 न भाग घालूया आपण. तर भाग घाला 4 दुनी 8 2 उरले पॉइंट दिला 2चं काय झालं 20 झाले 4 पंचे 20. 4 पंचे 20 म्हणजे y ची किंमत काय झाली 2.5 झाली. त्याच्यानंतर दुसरं गणित बघा. दुसरं गणित तर y बरोबर 3 y बरोबर 3 कंसात दुसरी किंमत काय आहे 2 आहे. दुसरी किंमत 2 ठेवली अधिक 7 भागिले 4. y बरोबर 3 दुनी 6 अधिक 7 भागिले 4. 3 दुनी 6 अधिक 7 भागिले 4 बरोबर आहे. त्याच्यानंतर आता इथं काय होईल 6 7 13 13 भागिले 4 होईल. 6 7 13 13 भागिले 4. 4 न भाग घाला. 4 न भाग घातल्यानंतर किती येतं बघा 4 4 त्रिकोण 12 पॉइंट दिलं 4 त्रिकोण 12 1 उरलं 1 चं 10 झालं 4 दुनी 8 2 उरले 2 चं 20 झालं 4 पंचे 20. 4 पंचे 20 अशा प्रकारची दुसरी किंमत आलेली आहे. पहिली किंमत y बरोबर 2.5 दुसरी किंमत 3.25. ओके. त्याच्यानंतर आपण पुढची किंमत काढूया. तिसरी किंमत काढूया. y बरोबर 3x अधिक 7 आपण डायरेक्टच किंमत लिहिता येत ना. y बरोबर 3 कंसात पुढची किंमत काय आहे 3 आहे. पुढची किंमत काय आहे 3 आहे अधिक 7 भागिले 4. अधिक 7 भागिले 4. ओके. तर 3 त्रिक 9 झालं. y बरोबर 3 त्रिक 9 अधिक 7 भागिले 4. y बरोबर 9 7 16 भागिले 4 म्हणजेच म्हणून y ची किंमत किती आली 4 चौक 16. y ची किंमत किती आली 4 चौक 16. आणि आता चौथी किंमत
या ठिकाणी किमती काढल्यानंतर मी थोडंसं रेष मारेन, तुम्हाला समजेल. ही एक रेष आहे, ही पहिली किंमत झाली, ही दुसरी, या ठिकाणी तिसरी आणि चौथी किंमत. y बरोबर 3 कंसात चौथी किंमत काय आहे? 4 आहे. चौथी किंमत काय आहे? 4 आहे. अधिक 7 भागिले 4, 3 चोक 12, 3 चोक 12, 12 अधिक 7 भागिले 4, म्हणून y बरोबर 12 7 19/4. 12 7 19/4. 4 ना भाग घालूया. y बरोबर 4 चोक 16, 3 उरले, पॉइंट दिलं, 30 झाले. 4 7 28, 2 उरले, 20 झाले. 4 पंचे 20, म्हणजे उत्तर किती आलं? 4.75 आलं. या ठिकाणी चौथी किंमत पण आलेली आहे. आता यानंतर आपण किमती लिहून घेऊया. पहिली किंमत 2.5, दुसरी किंमत 3.25, तिसरी किंमत 4 आणि चौथी किंमत 4.75. या ठिकाणी 1 2.5, 2 3.5, 3 4 4 4.75 अशा पद्धतीने. आता यानंतर पुढचं जे समीकरण आहे 5x वजा 2y बरोबर 0. आता हे समीकरण आपण y च्या स्वरूपामध्ये मांडायचं आहे. तर या ठिकाणी आपण किमती घेऊया. 0 1 2 3, 0 1 2 3. आता ती समीकरण आपण इथं तयार करूया. 5x वजा 2y बरोबर 0. आता या ठिकाणी y च्या स्वरूपामध्ये मांडायचं आहे, म्हणजे या ठिकाणी काय करावं लागेल की वजा 2y जे आहे ते तसंच ठेवावं लागेल. आता इथं 0 आलेला आहे. 0 आल्यामुळे त्याचा काही विचार करू नका, म्हणजे 5x तिकडे जाईल, म्हणजे y बरोबर वजा 5x छेद वजा 2 y, सॉरी छेद 2. बघा, शून्य निघून जात असं, शून्याचं काही महत्व नाही या ठिकाणी. हे 5x धन आहे, पलीकडे गेलं वजा 5x, आणि y सोबत कोण आहे? वजा 2 आहे. वजा 2 कुठे गेलं? छेदामध्ये गेलेलं आहे. आता दोघांचे चिन्ह कसे आहेत? ऋण आहेत. ते ऋण चिन्ह निघून जातात, म्हणजेच समीकरण काय झालं? जर अंशामध्ये आणि छेदामध्ये ऋण चिन्ह असतं, ऋण चिन्ह निघून जातं, म्हणजे समीकरण झालं y बरोबर 5x/2. y बरोबर काय झालेलं आहे? 5x/2. आता आपण त्याच्या 4 किमती काढणार आहोत. तर 4 किमती बघूया. त्याच्यानंतर पहिली किंमत आपण इथे 0 घेतलेली आहे. पहिली किंमत y बरोबर 5x/2, म्हणजेच 5 कंसात 0/2. म्हणून आता 5 न 0ला गुणलं काय होतं? 0च येतं. 5 न 0ला गुणलं काय होतं? 0च येतं. म्हणजे 0/2, म्हणजेच y बरोबर किंमत किती आली? 0 आली. y बरोबर किंमत किती आली? 0 आली. कोणत्याही संख्येनं 0ला भागलं अथवा गुणलं तरी उत्तर 0च येत असतं. दुसरी किंमत y बरोबर 5x/2. दुसरी किंमत काय घेतली? 1 घेतली. 5 कंसात 1/2, 5 1 5/2. आता 2 न भाग घालूया. 2 दुनी 4, 1 उरलं, 1चं 10 झालं, 2 पंचे 10. म्हणून y बरोबर किती आली किंमत? 2.5 आली. y बरोबर किती आली किंमत? 2.5 आली. बरोबर आहे. त्याच्यानंतर ही झाली पहिली किंमत, ही झाली दुसरी किंमत. आता तिसरी किंमत y बरोबर 5x/2 बरोबर x ची किंमत काय आहे? पुन्हा 2 आहे. म्हणजे 5 कंसात 2/2, 5 दुनी 10/2 बरोबर y बरोबर किंमत किती आली? 5 आली. y बरोबर किंमत किती आली? 5 आली. त्याच्यानंतर चौथी किंमत
y बरोबर 5x/2 बरोबर 5 कंसात तिसरी किंमत 3 आहे, 3/2 5 त्रिक 15, 15/2 2 न भाग घालूया, बे 7 14, 1 उरलं 10 झाले, बे 5 10 म्हणजे y बरोबर 7.5 अशा प्रकारे ही किंमत आलेली आहे. तर या ठिकाणी आपण किमती लिहून घेऊया. y बरोबर काय आलेलं आहे किंमत 0. y बरोबर किंमत किती आलेली आहे 0 आलेली आहे. त्याच्यानंतर काय आलेलं आहे 2.5, त्याच्यानंतर 5 आणि त्याच्यानंतर 7.5 म्हणजे 0 0 1 2.5 2 5 3 7.5. बघा थोडस अवघड गणित होतं ते आपण सोप्या पद्धतीनं सोपं करून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जास्तीत जास्त सराव करा. एकदा जर सराव केला तर त्यामध्ये तुम्हाला पुन्हा अडचण येणार नाही. आणि या ठिकाणी शेवटचं जे गणित आहे 1.2 मधलं 2x - 3y बरोबर 4 आणि 3x - y बरोबर 4 बघूया. तर या ठिकाणी पण अगोदरचं जे गणित आहे सोडवलेलं 5 नंबरचं तशाच पद्धतीचं गणित आहे. तर या ठिकाणी आपल्याला किंमत काढावी लागेल. अगोदर वायच्या स्वरूपामध्ये समीकरण मांडून घेऊया. 2x - 3y बरोबर 4. दोन एक्स वजा 3y बरोबर 4. तर या ठिकाणी आपण किमती 3y च्या स्वरूपामध्ये मांडले. वजा 3y बरोबर 4 अधिक 2x पलीकडे गेलं काय झालं वजा 2x, अधिक 2x पलीकडे गेलं काय झालं वजा 2x. मग या ठिकाणी काय होईल y बरोबर 4 वजा 2x छेद वजा 3. 4 वजा 2x छेद वजा 3, कारण 3 आणि y मध्ये गुणाकारात चिन्ह आहे, वजा 3 कुठे जाईल भागाकारामध्ये. आता ह्याच्यामध्ये बदल काय होईल 2x या ठिकाणी इकडे जाईल आणि हे इकडे येईल आणि ऋण चिन्ह असल्यामुळं सगळ्याचे चिन्ह आपण काय करावे लागतील बदलावे लागतील. म्हणून या ठिकाणी लिहिलं y बरोबर आता 2x काय आहे ऋण आहे, इकडे काय लिहिलं धन लिहिलं. 4 धन आहे ऋण लिहिलं, 3 ऋण आहे धन लिहिलं. म्हणजे अशा पद्धतीनं हे आपल्याला समीकरण मिळालेलं आहे. y बरोबर 2x - 4 2x - 4 भागिले 3 हे समीकरण आपल्याला मिळालेलं आहे. चिन्हाकडे लक्ष द्यावंच लागेल. आता या ठिकाणी आपण सर्व किमती घेऊया. तर आपण x च्या किमती ठेवूया. आपण या ठिकाणी किंमत घेतली -1 1 2 3 -1 1 2 3 ही किंमत घेतलेली आहे. बरोबर आहे. तर या ठिकाणी किंमत घेतली y बरोबर आपण पहिलं गणित म्हणजे पहिली किंमत काढायची आपल्याला. y बरोबर 2 कंसात पहिली किंमत काय आहे -1 आहे वजा 4. y बरोबर बे 1 बे, परंतु कसलं चिन्ह येईल ऋण चिन्ह येईल -2 वजा 4 छेद 3. y बरोबर बे 1 बे वजा 2 वजा 4 छेद 3. आता या ठिकाणी ऋण ऋण धन 4 आणि 2 6, कसलं 6 मोठ्या संख्ये चिन्ह वजा 6 म्हणजेच काय येईल -6 छेद 3 आलं. -6 छेद काय आलं 3 आलं. म्हणजे 3 न भाग घातल्यानंतर y बरोबर -2 ही किंमत आली. y बरोबर -2 ही किंमत आली. बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढची किंमत 2 नंबरची y बरोबर 2x - 4. बरोबर आहे. म्हणजे आपण डायरेक्ट किंमत इथे ठेवूया. 2 कंसात दुसरी किंमत काय आहे 1 आहे वजा 4 छेद 3. y बरोबर बे 1 बे वजा 4 छेद 3
म्हणजे 4 मधून 2 गेले, 2 राहिले, मोठ्या संख्येचे चिन्ह -2, -2/3, -2/3 ही किंमत. आता या ठिकाणी 3 आपण भाग घालूया. 3 भाग घातल्यानंतर किती येतं? शून्याचा भाग बसेल सुरुवातीला. तर 3 जर 2 ला जर भाग घातलो तर शून्याचा भाग बसेल. तर y बरोबर शून्याचा भाग बसल्यानंतर किती झालं? हे 20 झालं. 3 संग 18, 3 संग 18, पुन्हा 2 उरले, पुन्हा 20 झाले, 3 संग 18 म्हणजे 0 पॉईंट किती येईल? 66 येईल. म्हणजे एक ही किंमत घेताना थोडासा प्रॉब्लेमच होत आहे. बे1 बे-4 म्हणजे या ठिकाणी आपण किंमत बदललं तर इथं शून्यच घेऊया आपण, काय अडचण नाही. y बरोबर 0.66, 2 मधून 4 गेले, -2 भागिले 3, 3 संग 18, 3 संग 18 अशा पद्धतीनं. ओके. त्याच्यानंतर हे 2 किमती झाल्या. आता तिसरी किंमत आपल्याला काढायची आहे. तर तिसरी किंमत आपण इकडे काढूया. y बरोबर 2 कंसात काय आहे किंमत? पुढची 2 आहे. 2 - 4 भागिले 3 म्हणजे बे-2 4 -4/3, 4 मधून 4 गेले, 0/3 म्हणून y बरोबर किंमत किती आली? 0 आली. y बरोबर किंमत किती आली? 0 आली. आणि त्याच्यानंतर चौथी किंमत y बरोबर 2 कंसात या ठिकाणी काय आहे? 3 आहे, -4 भागिले 3, बेत्रिक 6 -4/3 म्हणजे उत्तर किती आलं? 2/3 आलं. सॉरी, इथं ऋण चिन्ह द्या. इथं ऋण चिन्ह द्यावं लागेल. -0.66 येईल आणि 3 न 2 ला भाग घातलं, इथं y बरोबर 0.66, 0.66. 6 मधून 4 गेले, 2 राहिले, 3 न 2 ला भाग घातलं, 4. अशा प्रकारे पहिली किंमत निघालेली आहे सर्वच. इथं -2, 0.66, त्याच्यानंतर 0 आणि त्याच्यानंतर 0.66. ओके. म्हणजे इथं काय येईल? -1 -2, 1, 0.66, 2, 0, 3, 0.66 अशा पद्धतीने. यानंतर आपण या ठिकाणी दुसऱ्या किमती तर ठेवूया. दुसऱ्या किमतीत थोडीशी बदल करूया आपण. -2, -1, 0 आणि 1. -2, -1, 0 आणि 1. अगोदर काय करूया आपण? समीकरण मांडूया. समीकरण काय आहे? 3x वजा x नाही, y आहे. 3x वजा समीकरण या ठिकाणी उलट दिलेलं आहे गणितामध्ये. समीकरण काय दिलेलं आहे? 3y वजा x बरोबर 4. 3y वजा x बरोबर 4. तर या ठिकाणी किंमत आपण मांडूया. अगोदर y च्या स्वरूपामध्ये लिहूया. 3y वजा x बरोबर 4. तर आता 3y आहे तसं लिहायचं, वजा x पलीकडे गेलं, अधिक x झालं. आता 3 गुणाकारात आहे, 3 कट जाईल भागाकारामध्ये. y बरोबर 4 अधिक x छेद 3. y बरोबर 4 अधिक x छेद 3. आता या ठिकाणी x इकडे गेलेला आहे, x ला थोडं इकडे घ्या, म्हणजे समीकरण काय तयार झालं? x अधिक 4, x अधिक 4 छेद 3 हे समीकरण तयार झालं, y ची किंमत. तर या ठिकाणी आता आपण 4 किमती काढायच्या आहेत y च्या स्वरूपामध्ये. बघा, y बरोबर x काय आहे? x ची किंमत आहे -2, -2 अधिक 4 छेद 3, -2 अधिक 4 छेद
3 ही किंमत बघा, -2 + 4/3 ही किंमत. आता अधिक वजा वजा 4 मधून 2 गेले, 2 राहिले आणि मोठ्या संख्येचे चिन्ह, मोठी संख्या 4 असल्यामुळं त्याचं चिन्ह धनच आहे, त्याच्यामुळे चिन्ह धनच येईल. म्हणजेच किती आलं मग हे, 4 मधून 2 गेले, 2 राहिले, 2/3 बरोबर. पुन्हा बघा इथं 2/3 किंमत डबल आलेली आहे, 2/3 किंमत, 4 मधून 2 गेले, 2 राहिले, तर या ठिकाणी पुन्हा त्याचं उत्तर काय येईल, 0.66 येईल. y बरोबर 0.66. y बरोबर 0.66 किंमत आलेली आहे. अधिक वजा वजा 4 मधून 2 गेले, 2 राहिले, 2/3, y बरोबर 0.66. ओके. त्याच्यानंतर पुढची किंमत काढूया आपण, 2 नंबरची किंमत काढूया. तर y बरोबर दुसरी किंमत काय आहे, -1 आहे, -1 आहे, -1 अधिक 4/3. अधिक वजा वजा 4 मधून 1 गेलं, 3 राहिलं, मोठ्या संख्येचे चिन्ह अधिकच येणार, म्हणजे 3/3. 4 मधून 3 राहिले, म्हणजेच y बरोबर किंमत किती आली, 1 आली. y बरोबर किंमत किती आली, 1 आलेली आहे. तिसरी किंमत काढूया. y बरोबर तिसरी किंमत काय आहे, 0 आहे. 0 अधिक 4/3 म्हणजेच उत्तर काय येईल, 4/3. 3 × 3, 1 उरलं, 1चं 10 झालं, 3 त्रिक 9, पुन्हा 1 उरलं, 1चं 10 झालं, 3 त्रिक 9, 1.33. त्याच्यानंतर 4 नंबर, y बरोबर इथं एक किंमत आहे, 1 अधिक 4/3, y बरोबर 4 आणि 1 5/3. 3 भाग घालूया, 3 × 3 2 उरले, 20 झाले, 3 संग 18, पुन्हा 2 उरले, 20 झाले, 3 संग 18, म्हणजे या ठिकाणी किंमत काय आली, 1.66 आलेली आहे. तर पहिली किंमत काय आली बघा त्यांची, पहिली किंमत काय आली, 0.66. त्याच्यानंतर 1, त्याच्यानंतर 1.33, त्याच्यानंतर 1.66, म्हणजे -2 आणि 0.66 वजा 1 1 0 1.33 आणि 1 1.66. जर तुम्हाला ह्या जर किमती अवघड वाटत असतील, 1.66 3.66, तर तुम्ही या ठिकाणी बदल करू शकता. आता परीक्षेमध्ये प्रश्न हाच पडत नाही, परीक्षेमध्ये अचानकपणे प्रश्न पडतो, त्याच्यामध्ये वेगवेगळी समीकरण दिली जातात. तर 1 2 3 4 किंवा 0 1 2 3 ही किमती तुम्ही तिथे ठेवू शकता. ऋणमध्ये किंमत घेतल्यामुळे इथं थोडस बदल झालेला आहे, बरोबर आहे. तर अशा प्रकारे सराव संच 1.2 हा संपूर्णपणे आपण या ठिकाणी घेतलेला आहे. 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हे चॅनल अतिशय उपयुक्त आहे. भाग 1 आणि भाग 2 हे दोन्ही जे काही घटक आहेत, भाग 1 आणि भाग 2 गणित संपूर्णपणे, आणि 10वीचं जे इंग्रजी व्याकरण बोर्डाच्या पेपरमध्ये ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस, यावर्षी डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचा प्रश्न पडलेला होता, क्वेश्चन टॅगचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर नाउन, पार्ट ऑफ स्पीच वरती प्रश्न विचारले जातात, त्याच्यानंतर डिग्री, चेंज द डिग्री वरती प्रश्न विचारले जातात. तर इंग्रजीचा आपण भाग पूर्ण घेणार आहोत. थोडंसं तब्येत ठीक नसल्यामुळे मी स्पीड थोडी व्हिडिओची टाकू शकलो नाही काल आज. तर इथून जास्तीत जास्त व्हिडिओ आणि आपलं जे काही नियोजन आहे परीक्षेच्या अगोदर संपूर्ण, तर मी टाकण्याचा नक्की प्रयत्न करेन. जे काही 10वीचे विद्यार्थी आहेत त्यांना ही लिंक शेअर करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद.